नमस्कार मंडळी, साध्या सोप्या पण खूप उपयुक्त अशा टिप्स. नंबर 1. ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खावेत. नंबर 2. उभे राहून पाणी पिल्याने पोटावरची चरबी वाढते. नंबर 3. रोज सकाळी थोडासा व्यायाम करावा आणि व्यायाम केल्यानंतर स्वच्छ अंघोळ करूनच घरामध्ये कामाला सुरुवात करावी. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व चांगले राहते. नंबर 4. घरापुढे नेहमी सकाळी छोटीशी का होईना पण मस्त अशी रांगोळी काढावी व रांगोळी काढायच्या अगोदर थोडेसे पाणी शिंपडावे व अंगण असेल तर सारून घ्यावे. असे केल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न राहते व आपल्यालाही खूप प्रसन्न वाटते. नंबर 5. शक्य असेल तर रोज घरातील प्रत्येकाच्या आवडीचा एक दिवस नाश्ता करावा व तसेच वेगवेगळे पदार्थ बनवावेत, म्हणजे रोज तोच नाश्ता खाण्यासाठी कंटाळा येत नाही. नंबर 6. आपले घर नेहमी स्वच्छ ठेवावे. घरामध्ये जास्त पसारा करू नये. घरातील किचनमध्ये व्यवस्थित मांडणी असावी. शक्यतो पसारा करू नये, पण पसारा होत असेल तर तो व्यवस्थित आवरून ठेवावा. नंबर 7. स्वयंपाक करताना तो व्यवस्थित करावा. खाली सांडून देऊ नये किंवा वायाही जाऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. नंबर 8. नेहमी अन्न पाहिजे तेवढेच बनवा. आपले घरातील संपवतील तेवढेच बनवावे. जास्त बनवून वाया घालू नये किंवा राहिलेले अन्न सकाळी खाऊ नये. नंबर 9. नेहमी घराची स्वच्छता केली पाहिजे, म्हणजेच आपला फ्रीज स्वच्छ करणे, कपाट आवरणे, कपड्याच्या घड्या घालून ठेवणे ही कामे आपण नियमितपणे केली पाहिजेत. त्यामुळे आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसते. घरातही प्रसन्न वातावरण राहते. नंबर 10. ज्या काही आपण भाज्या आणतो त्या भाज्या स्वच्छ निवडून नीट करून फ्रीजमध्ये ठेवाव्यात, म्हणजे आपल्याला जास्त दिवस टिकतात आणि खराबसुद्धा होत नाहीत. नंबर 11. उद्या आपल्याला कोणती भाजी करायची आहे त्याची तयारी आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी केली पाहिजे, म्हणजेच आपला स्वयंपाक करताना जास्त गोंधळ उडत नाही व स्वयंपाकही लवकर होतो. आपल्या मुलांना किंवा घरातील कोणालाही जो आपल्याला डब्बा द्यायचा आहे तो लवकर तयार होतो. जास्त वेळही वाया जात नाही. नंबर 12. स्वयंपाक करून झाल्यानंतर सर्व किचन आवरून स्वच्छ पुसून घ्यावे. किचन जास्त वेळ तसेच ठेवू नये, त्यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात झुरळ होण्याची शक्यता असते. नंबर 13. रोजचे कपडे स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळवले की घड्या घालून ठेवावेत किंवा प्रेस करून ठेवावे. नंबर 14. रोज पालेभाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर आधीमध्ये कडधान्याची भाजी बनवावी. कडधान्य आदल्या दिवशी भिजत घालावी किंवा सकाळी भिजत घातले तर संध्याकाळी त्यांना कापडामध्ये बांधून ठेवावे. कापडामध्ये बांधल्यानंतर त्यांना छान मोड येतात आणि नंतर त्याची भाजी करावी. नंबर 15. शिजवलेला कोबी खाण्याऐवजी कच्चा कोबी खाल्ल्याने कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळते. तसेच कोबी किसून कोशिंबीर करावी, चवीलाही छान लागते.
नंबर 16. उकडीच्या मोदकाच्या सारणात काजू बदामाचे पातळ काप घालावेत. मोदकाची चव अजूनच छान लागते. रात्री झोपताना चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश केल्याने स्किन टाईट राहायला मदत होते. नंबर 18. ब्लॅकबेरी खाल्ल्याने तुमचे दात मजबूत होतात व तोंडाची दुर्गंधी दूर होते. नंबर 19. काळे भिजवलेले हरभरे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने पायामध्ये ताकद येते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. नंबर 20. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती अनेक आजारांपासून निरोगी राहते. नंबर 21. चेहऱ्यावरील काळे डाग दिसू लागल्यास कोरफडीमध्ये थोडा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे डाग हळूहळू कमी होतात. नंबर 22. जर तुम्हाला वजन वाढायचे असेल तर चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.